आज आपण पाहणार आहोत कोळंबीचं सुक्कं आणि थपथपीत केलेलं आहे मी थोडंसं इथे बघा. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे कारण आमच्या शेजारी लग्न असल्यामुळे गडबडीत व्हिडिओ टाकणं जमलं नाही. इथे मी सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे, अद्रक घेतले, लसूण घेतले, थोडं परतून घेतले, भाजून घ्यायचं आहे. कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी, ते निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे. कढीपत्ता टाकले, तेलावर हिंग टाकलेला आहे. हिंगामुळे काय होते, पोटाला बाधत नाही कोळंबी किंवा मच्छी वगैरे असेल तर. घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकले, मीठ टाकले. त्याच्यावर स्वच्छ धुतलेली कोळंबी टाकायची आपल्याला आणि छानपैकी असे परतून घ्यायचे. तेलावर परतून घ्यायचे, झाकण नाही ठेवायचं आहे. त्यामुळे जो कोळंबीचा उग्रस किंवा मच्छीचा जो वास येतो ना तो निघून जातो. चांगलं परतून घ्यायचे आपल्याला. नंतर मी 2 टमॅटो टाकलेले आहे. टमॅटो हे परतून घेतलेलं आहे मसाल्यात. इथे मी वाटून घेतलेलं आहे खोबरं, पाणी नाही टाकायचं आहे, सुक्कंच वाटायचं आहे, रवाळ वाटायचं आहे. त्यामुळे चवही छान लागते, खायला खूप छान लागतं, चवही छान लागते. मसाला टाकलेला आहे, मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाला की पाणी टाकायचं आपल्याला. थोडंसं असं पाण्याचा वापर केलेला आहे इथे. हे बघा, अशा प्रकारे थपथपीत मी कोळंबी करत आहे. जास्त सुकीही नाही करत आहे आणि जास्त पातळही नाही करत आहे. म्हणजे आपण चपाती, भाकरी आणि भाताशी खाऊ शकतो. इथे मी बटाटा विसरलेली टाकायचा. नंतर मी एक बटाटा बारीक चिरून घेतलं आहे म्हणजे लवकर शिजेल. बटाटा टाकला आहे आणि झाकण ठेवून बटाटा शिजून घेतलेला आहे. अशा प्रकारे कोळंबी केलेली आहे.